नमस्कार मित्रांनो, आजच्या एका नवीन ट्रेकिंगच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजचा हा फक्त एकला ट्रेक असणार आहे सिंहगड किल्ल्याचा। पहिल्यांदा मी ट्रेक करतो आहे। या अगोदर सिंहगड किल्ल्याचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे, 2 पार्ट केले होते। म्हणजे याचा अर्थ डिटेल इन्फॉर्मेशन मी दिली होती, पण ट्रेक नव्हता केलेला। मी सरळ म्हणजे गाडीवरती पार्किंग वगैरे आहे, गाडीने पण जाऊ शकतो विथ फॅमिली वगैरे। पण आता आपण प्रॉपर ट्रेक करणार आहोत बेस गावातून। तर ॲक्च्युली जे बेस विलेज आहे त्या ठिकाणी मी आलेलो आहे। तिथे हे बघा अशा पार्क केलेल्या आहेत गाड्या आता, आणि इथून सुद्धा काही जण आले तर माहीत नाही हा येण्याचा रस्ता आहे, कारण मी पहिल्यांदाच ट्रेक करतो आहे। बट हा जायचा रस्ता आहे। तर इथं आपण गाडी पार्क केलेली आहे आणि आता आपला ट्रेक इथून सुरुवात होणार आहे या जंगलामधून। हे बघा, गाड्यांची पार्किंग व्यवस्थित करायची, नाही तर इथं लिहिलेलं आहे शेतकऱ्यांचा रस्ता आहे, रस्त्यामध्ये गाडी लावल्यास गाडीची आवाज सोडल्या जाईल। अँड हा बघा, ह्या बाजूने आलो आहे मी आणि इथं पार्किंग आहे। तर चला आपला ट्रेक सुरू करूया। फायनली इथून आपला ट्रेक सुरू झालेला आहे। हे बघा असा रस्ता आहे। तर जवळपास बरोबर 10 वाजले आहेत। 10 वाजता आपण चालू केलेला आहे ट्रेक। हे इथं CTR ट्रेकिंग शूजची ॲडव्हर्टाईज लावलेली आहे। बेस्ट शूज आहेत हे ट्रेकसाठी, स्पेशली ट्रेकसाठी वॉटरप्रूफ वगैरे असतात। हे बघा, हे जंगलात आहे ना रानडुकरं आहेत। हे बघा, माकडं वानर सुद्धा आहेत, पण रानडुकरं पण आहे जंगलामध्ये। थोडी ती काळजी घेऊन चालायचं। फायनली आपण त्या बाजूने आलेलो आहे। पहिला ब्रेक इथं घेतलेला आहे। शनिवार रविवारी इथं काहीतरी स्टॉल वगैरे लागत असेल, सरबत वगैरे, लिंबू पाणी, आणि खरंच सुंदर म्हणजे सुंदर वेबसाईट। मॉर्निंग 11:15 झालेले आहेत। आरामात जातो आहे मी। तिकडे जे मोकळं मैदान दिसतं तिथून ड्रोन उडवला होता, तिथं आपले जवळपास 15-20 मिनटं गेले। आता इथं पहिला ब्रेक घेतलेला आहे, आरामात जायचं आहे। बट तुम्ही बाय बाईक जर आले तर या डोंगराच्या मागून रस्ता आहे, चांगला रोड येतो एकदम, तो सरळ तुम्हाला डायरेक्ट वरती किल्ल्यावरती नेतो। हा किल्ल्याचा इथून आपल्याला हा किल्ला दिसतो, जे टावर दिसत आहेत ना ते, आणि हे पूर्णपणे जंगल आहे।
ह्या जंगलात रानडुकरांचा वावर खूप जास्त आहे. तर हे बघा, हा व्ह्यू मॉर्निंग वाईब्स 11:15चा टाईम आहे हा. आणि विंटरमध्ये ट्रेक केल्याचा फायदा असा की थकवा जाणवत नाही. समोर खडकवासला धरण आहे, पूर्ण पाणी दिसतं आहे. आता याच्यात तुम्हाला दिसत असेल की नाही माहीत नाही, पण इथून क्लिअर दिसतं आहे. आणि वातावरण फॉगी वातावरण आहे. तर चला आता निघूया. आपला हा पहिला ब्रेक झालेला आहे. चला आता पुढे निघूया आता आपण. बघा, थोडासा कचरा खाली पडला आहे, पण पूर्ण ट्रेकमध्ये मला अशी रस्त्यात बाटली दिसली नाही. आता हे फुल भरलं आहे म्हणून खाली पडलेलं आहे. म्हणजे जागरूकता खूप आलेली आहे सध्या, हे चांगलं आहे. आणि हा बघा समोरचा व्ह्यू, खडकवासला धरण, पूर्ण पुण्याचा व्ह्यू दिसतो इथून. आपल्याला या बाजूने जायचं आहे. आणि हा बघा किल्ल्याचा व्ह्यू. हे बघा, हे निशाण आहे वाट चुकायला नको म्हणून. आणि यासमोर किल्ला. किती वर्षाची आहे ती? ती आता 7 होईल मार्च मध्ये कंप्लीट. हो का? हां. सहा वर्षाची सिंहगड उतरते, म्हणजे चढली सुद्धा असणार सकाळी आणि आता खाली उतरते. असंच आपण लहान मुलांना असंच शिकवण दिली ना, नाही जाणार ते वाईट मार्गाला. कारण ह्या गड किल्ल्यांमध्ये जी ताकद आहे ना, ती कशातच नाही आहे. तो तिकडे रस्ता आहे ना, तो गाड्यांचा रस्ता आहे, म्हणजे गाडी घेऊन आपण तिकडून येऊ शकतो. या इथं बुरुज दिसायला लागलेत गडाचे. हे बघा, आता हे इथं आपलं संपणार आहे. जवळपास 10-1 मिनटं तसे असतं.
हे बघा गाड्या इकडून येतात टर्न मारून इकडे पार्किंगला जातात. आपल्याला इकडून जायचं आहे आता. हे बघा या रस्त्याने आलो आणि फायनली आपण आता सिंहगडावरती पोहोचलेलो आहोत. गाडीने आले तर तुम्ही इकडून येऊ शकता. आपण ट्रेकिंग करून आलो आहोत. हा बघा पुणे दरवाजा. पण बघा ह्या मार्गाने आलेलो हे शेड दिसत आहे का तुम्हाला, त्या तिथून सुरुवात करत असं चढत आपण ह्या बाजूने आलो आहे वरती. पहिला दरवाजा पुणे दरवाजा आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. फक्त ट्रेक डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक देतो. 2 पार्ट बनवलेले आहे, डिटेल माहिती दिलेली आहे. तर आपला हा फक्त ट्रेकचा व्हिडिओ होता. सिंहगडवरती मी पहिल्यांदाच ट्रेक केलेला आहे. तर एक्सपिरियन्स जबरदस्त होता. मस्त मॉर्निंग वाईब्स होती. विंटर आहे त्यामुळे काही वाटलं नाही, पण ज्यावेळेस ऊन वाढतं त्यावेळेस थोडासा वाटतं त्रास वगैरे, पण पाण्याची बॉटल वगैरे सोबत ठेवली तर काही त्रास होण्याची शक्यता कमीच असते. आणि निवांत चालत वरती आलो तर काही वाटत नाही. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला नवीन असा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तुमचं बाय बाय, टेक केअर.